प्राथमिक शिक्षणाचं 30% त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी त्याच्याबरोबर कंपल्सरी तिसरी लँग्वेज. तर त्याच्यामध्ये अगोदर त्याची असेल तर ती कंपल्सरी होती आणि आता तो साधारण म्हणून ती क्रिएशन केली. आणि त्याच्यामध्ये असं आहे की त्या पर्टिक्युलर जी स्वच्छिक याची भाषा आहे त्या भाषेची 20 स्टुडंट्स कमी केली पाहिजे तर त्याला तो त्या पर्टिक्युलर भाषेकरता तो शिक्षक तिथे हायर केला आहे. पण जे 20 नसतील याचा अर्थ जर संख्येने जर हिंदीचा जर आला आणि हिंदी झाला सपोज 20पेक्षा जास्त हे झाले स्टुडंट झाले तर तो सब्जेक्ट आहे तो हिंदी असणार बरोबर आहे. आणि इतर जे असतील संस्कृत असेल किंवा अन्य कोणती भाषा असेल ती ऑनलाईन शिकवली आहे. म्हणजे एनकेल प्रकारे आपल्याकडे हिंदीचं जे अतिक्रमण आहे थोडक्यात ते होणारच आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली होणारच आहे. तर ते नाही व्हायला पाहिजे. प्रत्येकाने ऐच्छिक जो काही असेल त्या भाषेला हे शिक्षण उपलब्ध झाला पाहिजे. पण आत्ताच्या GR मध्ये हे ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट नाही. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या लेवलला जे काही पालक असतील त्याच्यामध्ये जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि आपण महाराष्ट्रात राहतो तर इतरांची उपऱ्यांची भाषा आपल्या अस्तित्वावरती लोक आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ह्या गोष्टीला विरोध आहे. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आज प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना उद्देशून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्र काढलं. ते पत्र आम्ही आज तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याच्या पुढची जनजागृती ही तुम्ही आज मराठी म्हणून आणि शिक्षक म्हणून तुमची पण जबाबदारी जशी आम्ही आलो तुमच्यापर्यंत पोहोचले तसं तुम्ही तुमच्या जे काही पालक संघटना असतात त्याला तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि शासन म्हणजे असं काय नाही की शासनाला सांगितलं म्हणून आपण केलं पाहिजे. आपल्याला पण आपला स्वतःचं काहीतरी मराठी पण जपलं पाहिजे. त्या उद्देशाने आज जी काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संपूर्ण महाराष्ट्रात निवेदन आज आम्ही हात जोडून सगळ्यांना निवेदन देतो. त्याच्यानंतर जे काय असेल ते पक्षाच्या आदेशाप्रमाणे तुमची कारवाई होईल. ठीक आहे. सगळे व्हिडिओ काढला बंद करू ना.